उन्हाळ्यात बरेच लोक शरीर थंड ठेवण्यासाठी उसाचा रस पितात। उसाच्या रसाचे शरीराला अनेक फायदे असले तरी नुकसान देखील नक्कीच आहे। उसाचा रस प्रमाणाबाहेर पिल्याने साईड इफेक्ट्सचा सामना देखील करावा लागतो, हे अनेकांना ठाऊक नसतं। उसाचा रस कोणी पिऊ नये आणि प्यायचाच असेल तर त्याचे प्रमाण किती असावे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, उन्हाळा सुरू होताच उसाचा रस खूप लोकप्रिय होतो, कारण हा रस प्यायल्यानंतर ताजेपणा जाणवतो, शरीराला लगेच एनर्जी मिळते। तसेच उसाच्या रसामध्ये अनेक पोषक तत्वे असतात। कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, पोटॅशियम, मिनरल्स, आयरन, मॅग्नेशियम, फॉस्फरस इत्यादींचा समावेश उसाच्या रसामध्ये आहे। हे सगळे पोषक तत्वे शरीराला अनेक प्रकारचे फायदे देतात। मात्र हेही तितकंच खरं आहे की उसाचा रस जास्त प्रमाणात प्यायल्याने शरीराला नुकसान देखील होतं। तेव्हा उसाचा रस दिवसभरात किती प्यायला हवा, त्याचे प्रमाण किती असावे, तसेच उसाचा रस जास्त पिण्याने शरीराला कसे नुकसान होऊ शकते लगेच जाणून घेऊया। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक टिप्स नेहमीच तुम्हाला मिळत राहतील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, काही लोकांनी उसाचा रस पिऊ नये, कारण त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो। उसाच्या रसामध्ये नॅचरल शुगर म्हणजेच नैसर्गिक साखर जास्त असते, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ती घातक ठरू शकते। उसाचा रस जास्त प्यायल्याने रक्तातील साखर मोठ्या प्रमाणात वाढू शकते। मधुमेह असलेल्या लोकांना त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे महत्त्वाचे असते, म्हणूनच त्यांनी उसाचा रस पिणे टाळावे। तसेच मित्रांनो, उसाच्या रसामध्ये कॅलरींचं प्रमाण देखील जास्त असतं। जर तुम्ही वजन कमी करत असाल तर उसाचा रस कमी प्यायला हवा, कारण एक ग्लास उसाच्या रसामध्ये जवळपास 250 कॅलरीज आणि 100 ग्रॅम शुगर असते। याने शुगर लेवल प्रभावित होते। तेव्हा मित्रांनो, डायबिटीज आणि हाय कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांनी उसाच्या रसापासून दूरच राहायला हवे। मित्रांनो, जर तुम्ही एका दिवसामध्ये 2 पेक्षा जास्त ग्लास उसाच्या रसाचे सेवन करत असाल तर तुमची हालत खराब होऊ शकते, कारण यात पोलिकोसनॉल नावाचं तत्व असतं, ज्याच्या प्रमाणाबाहेरील सेवनाने पोट खराब होणे, उलट्या होणे, चक्कर येणे, इन्सोम्निया, ज्याला निद्रानाश म्हणूनही ओळखलं जातं, ह्या झोपेच्या विकाराचा धोका निर्माण होऊ शकतो। मित्रांनो, ह्याखेरीज जर तुमचे दात कमजोर असतील किंवा कॅव्हिटीची समस्या असेल तर उसाचा रस पिऊ नये, कारण उसाचा रस प्यायल्याने दातांमधील बॅक्टेरिया वाढतात। उसाचा रस हा ॲसिडिक म्हणजेच आम्लयुक्त असतो, तेव्हा दातांमध्ये पोकळी किंवा सेन्सिटिव्ह दात यांसारख्या दंत समस्या असलेल्या लोकांनी उसाचा रस पिणे टाळावे। उसाचा रस पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे आणि मूत्रपिंडाचा आजार असलेल्या लोकांनी पोटॅशियमचे सेवन मर्यादित केले पाहिजे, म्हणून मूत्रपिंडाचा आजार असलेल्या लोकांनी उसाचा रस पिणे टाळावे। मित्रांनो, अनेक लोक मार्केटमधून उसाचा रस घरी घेऊन येतात आणि तो फ्रीजमध्ये ठेवतात, त्यानंतर काही वेळानंतर हा रस पितात। पण असे करणे देखील महागात पडू शकते, कारण मित्रांनो, उसाचा रस फार लवकर खराब होत असतो, सोबतच तो दूषित देखील होतो। उसाचा रस 15 ते 20 मिनिटांपेक्षा जास्त काळ ठेवू नये। जास्त वेळ ठेवला तर तो ऑक्सिडाइज होतो आणि असा ऑक्सिडाइज्ड रस प्यायल्याने अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात। तेव्हा नेहमीच ताज्या उसाच्या रसाचे सेवन करावे। जास्त प्रमाणात उसाचा रस प्यायल्याने शरीरातील रक्त पातळ देखील होऊ शकतं। याला कारण देखील उसात असलेलं पोलिकोसनॉलच आहे। अशात काही कापलं गेलं किंवा लागलं तर रक्त येणं थांबण्यास वेळ लागतो आणि तेवढ्यात खूप रक्त वाहून जातं। रक्त पातळ करण्यासाठी जर तुम्ही औषधे घेत असाल तर उसाचा रस पिणे टाळावे। मित्रांनो, गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांनी उसाचा रस पिण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांशी बोलले पाहिजे। उसाचा रस आणि काही औषधांमध्ये रिॲक्शन देखील होऊ शकते। तसेच गर्भधारणेदरम्यान किंवा स्तनपानादरम्यान उसाचा रस पिणे सुरक्षित आहे की नाही याबद्दल माहिती देखील मर्यादितच उपलब्ध आहे। काही लोकांना उसाची ॲलर्जी असते। या ॲलर्जीच्या लक्षणांमध्ये अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी, सूज येणे, खाज सुटणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांचा समावेश असू शकतो। जर तुम्हाला देखील उसाची ॲलर्जी असेल तर तुम्ही तो पिणे टाळायला हवे। मित्रांनो, उसाचा रस पिताना आपल्याला काही गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे, जसे की उसाचा रस स्वच्छ ठिकाणीच प्यावा, कारण जर अशा ठिकाणी अस्वच्छता असेल, माशा लागत असतील, ऊस व्यवस्थित स्वच्छ न करता मशीनमध्ये टाकला जात असेल तर याने इन्फेक्शन होण्याचा धोका बळावतो। आणखी एक महत्त्वाची टीप म्हणजे उसाचा रस आधीच गोड असतो, त्यामुळे त्यात अजून साखर, मध किंवा आंबा यांसारखी गोड फळे घातल्याने त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स वाढू शकतो। यामुळे एक्सेस कॅलरीज शरीरात जातील, तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण देखील वाढेल। तेव्हा मित्रांनो, उसाचा रस त्याच्या मूळ स्वरूपात प्या, किंवा तुम्ही तो पुदिना किंवा लिंबू सोबत मिसळून देखील पिऊ शकता।
याने उसाच्या रसाची चव तर आणखीनच छान होईल. शिवाय असे केल्याने शरीराला काही आरोग्यदायी फायदे देखील मिळतील, जसे की पचन आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारणे. उसाचा रस आपण कधी पितो ती वेळ देखील महत्त्वाची आहे. दिवसाच्या मध्यभागी उसाचा रस पिणे सर्वोत्तम आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की रिकाम्या पोटी किंवा संध्याकाळी तो पिऊ नका, कारण यामुळे ग्लुकोजची पातळी अचानक वाढू शकते आणि अपचन देखील होऊ शकते. मित्रांनो, आरोग्य तज्ज्ञ दररोज 100 मिलीलिटर किंवा अर्धा ग्लास उसाचा रस पिण्याची शिफारस करतात. या प्रमाणात उसाचा रस पिल्याने शुगरमध्ये वाढ होणार नाही किंवा वजन देखील वाढणार नाही. मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असणार. तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.